आज आपण इयत्ता 5वी विषय गणित स्कॉलरशिप घटक क्रमांक 4 महत्व मापन हा टॉपिक काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। उपघटक आहे कालमापन। आता याच्यात काय म्हटलं त्यांनी, वाचा। का वाचायचं, आधी झालेलं आहे पण परत रिव्हिजन करणं गरजेचं असतं। कालमापन भारतामध्ये वेद काळात सुरुवात झाली। कशाची? कालमापनाची। वेद काळ। आता तो अंदाजे काळ कधी होता? इसवी सन पूर्व 1500 ते 1200 याच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे त्याला वेद काळ म्हटलं जातं। इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरचा कालावधी, आणि आता आपण नंतरच्या कालावधी म्हणले आपण, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? इसवी सन पूर्व 1500 ते 1200 हा कालावधी। आता तास, मिनिट आणि सेकंद ही कालमापनाची काय आहे? एकक आहेत, आणि एककाचा वापर करून आपल्याला काय करावं लागतं? उदाहरण सोडवावे लागतात। बघा, मग 1 तास म्हणजे 60 मिनिट, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे किती झाले? 60 गुणिले 60 म्हणजे 36 सेकंद, 3600 सेकंद। आता पाव तास म्हणजे किती? 15 मिनिट, 15 मिनिट। आता हे पाव तासाचे 15 मिनिट कसे काढता येतात? पाव तास म्हणजे 1/4 तास, त्याला किती न गुणायचं? 60। मग काय होणार? तुमचं ते उत्तर येऊन जाईल। मग अर्धा तास म्हणजे 30 मिनिट। आता पाऊण तास म्हणजे किती? 3 ते 4। आता हे बघा, पाव तासाचं किंवा इथं आपण अर्ध्या तासाचं सांगू शकतो काढून। हे बघा, अर्धा तास 1/2। आता तास म्हणजे किती असतात? 60। या 2 न या 60 ला भागलं म्हणजे उत्तर किती आलं? 30 मिनिट। कळलं? मग पाऊण तास 45 मिनिट। आता 0.1 तास म्हणजे 6 मिनिट, आणि 0.01 तास म्हणजे 36 सेकंद। हे झालं तास, मिनिट, सेकंद आणि कालमापनाची काय आहे ती एकके आपल्याला पाहायला मिळाली। आता 12 ताशी, आपल्याकडे घड्याळ जे आहे ते 12 तासी असतं, 24 तासी नसतं। मग 12 ताशी घड्याळामध्ये काय केलं जातं? बघा, 12 ताशी कालमापन पद्धती जी आहे, तर या कालमापन पद्धतीमध्ये दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली असं आपण म्हणतो। कधीचे? दुपारचे 12 वाजले म्हणजे सूर्य डोक्यावरती आला आपल्या, की आपण पूर्वीचे लोक काय करायचे? सूर्य डोक्यावरती आला की दुपारचे 12 वाजले असं गृहीत धरायचे। तसं दुपारचे 12 वाजले म्हणजे काय झालं? आता मध्यान्ह झालं। नंतर दुपारी बघा, आता इथं त्यांनी सांगितलंय बघा, दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली। नंतर दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत, दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळास काय म्हटलं जातं? मध्यान्होत्तर काळ म्हटलं जातं। हे ध्यानात ठेवायचं। याच्यावर प्रश्न तुम्हाला टाकतात, मध्यान्होत्तर, मध्यान्हपूर्व। पहा, मग हा मध्यान्होत्तर काळ म्हणजे कुठला झाला? दुपारचे 12 वाजले, 12 वाजून 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली तरी तो काळ कोणता तुमचा? मध्यान्होत्तर काळ ध्यानात ठेवायचा। आणि कुठपर्यंत? 12 PM म्हणजे 12 रात्रीच्या 12 पर्यंत, म्हणजे 12 वाजले म्हणजे किती वाजले ग? 11 वाजून 59 मिनिटं म्हणजे 12 ध्यानात ठेवायचं। 11 वाजून 60 मिनिटं झाले की बरोबर काय होणार? 12 वाजणार। मग दुपारी 12 PM ते रात्री 12 PM म्हणजे मध्यान्होत्तर काळ झाला। ओके। बघा, आता तिसरा पॉइंट आहे याच्यातला, रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत। कधी? रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळाला मध्यान्हपूर्व काळ म्हणायचं, म्हणजेच AM म्हणजे अर्ली मॉर्निंग। आणि इथं मध्यान्होत्तर काळ दुपारी 12 ते रात्री 12 काय म्हटलं? PM, 5 मिनिट। मग इथं बघा, रात्री 12 AM ते दुपारी 12 AM हा काळ म्हणजे मध्यान्हपूर्व काळ। आता उदाहरणार्थ, सकाळचे 7 वाजून 40 मिनिटं ही वेळ कोणती झाली?
मध्यान्ह पूर्व झाली. कोणती झाली? मध्यान्ह पूर्व काळ म्हणायचं त्याला. नंतर 7 किंवा 7:40 AM अशी लिहिली जाते ती मध्यान्ह पूर्व काळ. नंतर दुसरा आहे संध्याकाळचे 7:40 ही वेळ मध्यान्होत्तर 7:40 किंवा 7:40 किंवा 7:40 PM अशी लिहिली जाते. हे झालं मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह पूर्व. मध्यान्ह पूर्व काय सांगितलं तुम्हाला? मध्यान्ह पूर्व इथं दिलं होतं. मध्यान्होत्तर आणि इकडं मध्यान्ह पूर्व. रात्रीचे 12 ते सकाळचे 12 मध्यान्ह पूर्व आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12 याला काय म्हणायचं? मध्यान्होत्तर काळ. आता 24 तास कालमापन पद्धतीमध्ये बघूया काय होतं. ही पद्धत रेल्वेच्या वेळेसाठी वापरली जाते. रेल्वे जाण्यासाठी याचा वापर केला जातो. चोवीस तास कालमापन पद्धती कुठं? रेल्वेच्या टाइम टेबल साठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये काय करतात? दुपारच्या पुढे मध्यान्होत्तर, दुपारी 12च्या पुढे मध्यान्होत्तर काळ. मग आता असं म्हटलं गेलं दुपारच्या पुढे मध्यान्होत्तर काळात 1 वाजला तर 12 अधिक 1 म्हणजे किती वाजले? 13 वाजले. आता असं आपण गृहीत धरू शकतो आपल्याकडे दुपारी 2 वाजले म्हणजे किती झाले? 12 2 मिळवायचे म्हणजे किती झाले? 24 तासी घड्याळामध्ये 14. नंतर मध्यान्होत्तर 5 वाजले असता. मध्यान्होत्तर 5 म्हणजे कोणता कालावधी आला रे? इथं दिलेला होता बघा दुपारचा. 12 अधिक 5 म्हणजे किती वाजले? 17 वाजले आहेत. पण कधीचे? संध्याकाळचे. कळलं? मध्यान्होत्तर काळ हा मध्यान्ह पूर्व. मग रात्रीचे 3 वाजले. रात्रीचे 3 वाजले म्हणजे 24 तासी घड्याळात किती वाजले? सांगा बरं. रात्रीचे 3 वाजले म्हणजे 24 तासी घड्याळात किती वाजले? कोण सांगते? सांग. कळलं का? रात्रीचे 15 वाजले 24 तासी घड्याळामध्ये. मग तो काळ मध्यान्ह पूर्व झाला का मध्यान्होत्तर झाला? मध्यान्ह पूर्व. का मध्यान्ह पूर्व? 12 AM ते दुपारी 12 AM पर्यंतचा काळ आपण मध्यान्ह पूर्व काळ म्हणतोय. कळलं? आपला पुढचा पॉइंट आहे तास मिनिटांची बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज कशी करायची बघा. तास व मिनिटे यांची बेरीज करताना मिनिटांची बेरीज करायची. कशांची? मिनिटांची. ती जर बेरीज या 60 पेक्षा जास्त आली, 60 पेक्षा जास्त आली तर त्या मिनिटांची तास व मिनिटे अशी विभागणी करायची. म्हणजे उदाहरणार्थ 70 मिनिटे आले तर मग 60 मिनिट आणि 10 मिनिट सेपरेट. मग 60 मिनिट म्हणजे 1 तास. कळलं? मग अशी विभागणी करतात व तास जो आहे त्या तासाचा काय करायचा? हत्ता घ्यायचा आणि तो हत्ता मिळवायचा. उदाहरणार्थ बघा 3 तास 55 मिनिटे प्लस 2 तास 11 मिनिटे. मग अगोदर काय करणार? बेरीज करायची आपल्याला. मिनिटांची बेरीज करायची. मिनिटे किती बघा? 55. 3 55 आणि 2 11 म्हणजे 3 तास 55 मिनिटे 2 तास 11 मिनिटे. 55 आणि 11 किती झाले? 66 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 5 तास 66 मिनिटे झालं. आता काय करायचंय? इथं 66 मिनिटे. मग ह्यातून आपण काय करणार? 66 मिनिटातून त्याची विभागणी करणार. 60 मिनिट अधिक 6 मिनिट. मग 60 मिनिट म्हणजे किती झाले? 1 तास अधिक 6 मिनिट. मग हे 1 तास कशात मिळवायचे? या 5 तासात मिळवायचे. 5 तास अधिक 1 तास 6 मिनिटे म्हणजे उत्तर तुमचं आलं 6 तास 6 मिनिटे. हे झालं बेरजेच्या बाबतीत. आता आपला दुसरा पॉइंट आहे वजाबाकी.
आता वजाबाकी करताना काय करायचंय, तास व मिनिटे दाखवणाऱ्या संख्यांची वजाबाकी करताना काही वेळा तासातील एक तास काय करायचा असतो, हातचा घ्यायचा असतो. आणि तो हातचा घेऊन, आता हातचा घेताना एक तास घ्यायचा म्हणजे किती घ्यायचे, 60 मिनिट घ्यायचे. किती मिनिट घ्यायचे, 60 मिनिट. आणि हे 60 मिनिट दिलेल्या मिनिटांमध्ये कशात मिळवायचे, दिलेल्या मिनिटात मिळवायचे. आणि मग त्यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग उदाहरणार्थ बघा, 7 तास 10 मिनिटे वजा 3 तास 25 मिनिटे. मग 7 वाजून 10 मिनिटे वजा 3 25. आता इथं 10 मिनिटे, इथं खाली 25 मिनिटे. याच्यात आपण काय करायचंय, इकडून हातचा घ्यायचा, मग इथं 6 राहतील. हातचा घेतला म्हणजे किती घ्यायचा, एक घ्यायचा म्हणजे 60 मिनिटे घ्यायचे. ह्या 60 मिनिटात हे 10 मिळवायचे, त्यांची बेरीज 70 होणार. 70 मिनिटातून 25 मिनिटे वजा करायचे, 45 मिनिटे येणार. आणि 6 मधून 3 वजा करायचे, 3 तास येणार. म्हणजे तुमचं उत्तर असणार 3 तास 45 मिनिटे. अशा पद्धतीनं काय केलं जातं, तास आणि मिनिटांची बेरीज व वजाबाकी केली जाते. कालमापन मधला पुढचा टॉपिक आहे घड्याळ. काय आहे, घड्याळ. जे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे. दिनदर्शिकेमध्ये पण आपण थोडंफार त्याचा अभ्यास करणार आहोत. ही घड्याळाची जी दिसते ती तपकडी आहे, तिला डाईल पण म्हणतात, ठीक आहे ना. याच्यामध्ये काय आहे, 3 काटे असतात. हे बघा, एक काटा लाल दाखवलाय, तास काटा. नंतर दुसरा मिनिट काटा दाखवलाय, आणि दुसरा निळा येतो सेकंद काटा दाखवलाय. मग इथं हा जो तास काटा, कुठला, हा जो तास काटा आहे आणि मिनिट काटा, इथं आपल्याला एक 90 अंशाचा कोन दिसतोय. दोन काट्यांच्या आणि 2 आकड्यांच्या मध्ये बघा, 2 आकडे म्हणजे कोणते, 12 ते 1 या आकड्यांमध्ये 5 मिनिटाचं अंतर असतं. किती मिनिटाचं अंतर असतं, 5 मिनिटाचं अंतर. मग 1 मिनिट म्हणजे 6 अंश मिनिट काटा काय होतो, पुढे सरकतो. म्हणजे मिनिट काटा 12 पासून पुढे सरकायला सुरुवात झाली तर 1 मिनिट झाला तर किती अंशाचा कोन झाला, त्यांच्यामध्ये 1 अंशाचा कोन झाला. नंतर 2 अंकांमध्ये उदाहरणार्थ 12 ते 1 यांच्यामध्ये 30 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा कोन होतो, 30. याचं कारण जे आहे ते काय कारण आहे, 12 ते 1 मध्ये 5 रेषा असतात आणि त्या 5 रेषा गुणुले 6 अंश. कळलं, 5 30 अंश. म्हणजे 1 मिनिट म्हणजेच 1 रेषा, म्हणजे त्याचा 6 अंशाचा कोन होतो, म्हणजे 30 अंशाचा कोन 2 अंकामध्ये. तास काटा व मिनिट काटा यातील कोन काढायचा असेल तर पहिला कोन काढण्यासाठी 11/2 गुणुले मिनिट वजा 30 गुणुले तास. आणि दुसरा कोन काढायचा असेल तर 360 मधून पहिला कोन काय करायचा, वजा करायचा. याचं कारण म्हणजे घड्याळाच्या तपकटीमध्ये हा मिनिट काटा आणि तास काटा एक पूर्ण फेरी मारतो, म्हणजे 360 अंशाचा कोन करतो. एक फेरी पूर्ण मारतो म्हणजे किती अंशाचा कोन करतो, 360 अंशाचा. बघा, पहिला कोन काढला, 11/2 गुणुले मिनिट वजा 30 गुणुले तास. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, पाहता येतो. नंतर दुसरा कोन काढण्यासाठी 360 वजा पहिला कोन. आता पुढचं काय, थोडस एक्सप्रेशन ते आपण पाहूया. 11:60, 11:60 याचा अर्थ 12 वाजले. म्हणजे तुम्हाला पुढे वजाबाकी करायला, बेरीज करायला 12 वाजता असं म्हटलं तर किती घ्यायचं असतं, 11:60 घ्यायचे असतात. त्याच्यानंतर 23:60 म्हणजे किती घ्यायचे, 24. म्हणजे 24 म्हणजे किती घ्यायचे, 23:60. आता 1 वर्ष, इथं आपण काय, 1 म्हणजे काय म्हटलं, इथं 1 वर्ष, 1 वर्ष, 1 वर्ष. मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने. इथं म म्हणजे काय,
महिने. एक वर्ष म्हणजे 365. आता इथं आणखीन एक आपल्याला काय करावं लागेल, 366 दिवस पण असतात. ते अपवादात्मक लीप वर्ष असेल तर. मग एक वर्ष म्हणजे 52 आठवडे. एक महिना म्हणजे 28, 29, 30/31 दिवस. एक महिना म्हणजे 4 आठवडे. एक आठवडा बघा, एक आठवडा म्हणजे 7 दिवस. नंतर एक दिवस म्हणजे 24 तास. आता एक दिवस म्हणजे 24 गुणिले 60 म्हणजे 1440 मिनिट. नंतर एक दिवस म्हणजे 86,400 सेकंद. आणि एक मिनिट म्हणजे 1/60 तास. एक तास म्हणजे 1/24 दिवस. एक सेकंद म्हणजे 1/3600 तास. आणि एक सेकंद म्हणजे 1/60 मिनिट. हे रूपांतर केलेले आहेत. हे आपल्याला डायरेक्ट काय करायचे, उदाहरण सोडवण्यासाठी हे तुमचे पाठ पाहिजेत. बघा, पहिला प्रश्न आहे, 6 तास 52 मिनिटे बरोबर किती मिनिटे. आता 6 गुणुले तास. तास म्हणजे किती घ्यावे लागतील, 60 अधिक 52 बरोबर. ह्या 60चा आणि 6चा काय करायचा, गुणाकार करायचा. किती गुणाकार आला, 360 अधिक हे 52, यांची बेरीज केली 2, 6 आणि 5 11, चला 1, 412 मिनिट. म्हणजे अगोदर काय करायचं, तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करावं लागल. याच्यानंतर 552 मिनिटे म्हणजे किती तास, किती मिनिटे हा काढायचा आहे आपल्याला. आता याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 60 ने भागावं लागेल. 552 भागिले किती, 60. आता 6चा पाडा येतो की डायरेक्ट आपल्याला, बरोबर. मग काय करावं लागेल सांगा बरं, बोला पटकन. 6 9 किती, 54. म्हणजेच 540. 540 बघा. आता 552 वजा 540 किती शिल्लक राहिले, 12. याचा अर्थ 9 तास झाले आणि 12 मिनिट. कळलं. आता इकडे या, रोशनीकडे या. आले का रोशनीकडं. रोशनी सकाळी 11:30 अभ्यासाला बसली. लक्ष द्या बघा. रोशनी सकाळी किती वाजता बसली, 11:30. मग 11:30, 11 वाजून 30 मिनिट आणि 1:45 वाजता उठली. तर तिने किती वेळ अभ्यास केला, तर काय करावं लागेल आपल्याला, 11:30 1:45. 1:45 म्हणजे किती, 1:45 मिनिटे. ओके. मग आता काय करायचंय, 11:30 आहे. आता इथं किती दिलंय त्यांनी, 1:45. 1:45 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 12च्या पुढे म्हणल्यावर काय करायचे, 24 तास. मग 1:45 म्हणजे किती घ्यावा लागतील, 13:45. आणि मग ह्या 13:45 मधून 11 11:30 काय करायचे, वजा करायचे. ते तुमचं उत्तर येईल. मग बघा, 13:45 वजा 11:30, 5 1 आणि 13तून 11 गेले किती राहिले, 2. कळलं. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय असणार, 2 तास 15 मिनिटे. हे याचं उत्तर, हे याचं उत्तर, हे याचं उत्तर.
कळलं? लिहून झालं का? लक्ष द्या. प्रश्न काय विचारला इथं? मध्यनंतर 11 वाजता धनेश गाडीत बसला तर 24 तासी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? मध्यनंतर म्हणजे काय सांगितलं होतं? बोला. मध्यनंतर म्हणजे काय? दुपारी 12 ते रात्री 12. कळलं का? मग मध्यनंतर बघा 24 तासी घड्याळ सांगितलंय त्यांनी. आपल्याला मध्यनंतर कालावधी म्हणजे कुठला? मध्यनंतर काळ. बरोबर. कुठला काळ झाला रे? 12 PM ते. आता हे 12 PM कुठले 12 PM? सकाळचे का दुपारचे? दुपारचे. हे दुपारचे 12 ते रात्रीचे 12. यांनी काय म्हटलंय? मध्यनंतर काळ. मध्यनंतर काळ म्हणजे कोणता? 11. हे 12 तासी घड्याळात झालं आणि 24 तासी घड्याळात 11 वाजले म्हणजे किती वाजणार? 11 वाजले म्हणजे किती वाजणार? 23. किती वाजता? 23. म्हणजे याचं उत्तर किती? याच्यानंतर सकाळी 7:30 ला शाळेत आलेला निलेश किती वाजता आला होता? 7:30. आणि शाळेतून तो किती वाजता चाललाय? 3:30 चाललेला आहे. किती वाजून? 3:30 तो चाललेला आहे. मग तो घरी किती वाजता जायला निघेल? बघा आता इथं 3:30 दुपार नंतर आहे. बरोबर. मग दुपार नंतर 3:30 म्हणजे किती घ्यायचे? 15:30. मग यांची काय करायची? बेरीज. 3:30 म्हणजे 60 आणि 15 आणि 60 किती झाले बघा? बोला. 7 आणि 5 किती झाले? 12. मग उत्तर किती यायला पाहिजे? आता ह्यांची बेरीज. आता इथं 15 ऐवजी किती घ्यावा लागेल आपल्याला? 3 घेतलं तर किती येतंय बघा? खात्री करा एकदा. उत्तर किती येतंय? काढ. ए 5:30 तो येडीच आहे तू. साडेसातला शाळेत आलेला निलेश 330 घरी जायला निघाला. मग 330 भागिले किती? 60. बरोबर. आपल्याला तासात करायचंय. 0 कॅन्सल झाला म्हणजे किती राहिले? 3:6 म्हणजे किती उत्तर आलं रे? 5. आणि हे किती झाले? 30. 6 पंचे 30 म्हणजे याला आपण काय म्हणणार? 5 तास आणि 30 मिनिट. कळलं का? याचं जर उत्तर आलं 5 तास आणि 30 मिनिट. मग आता काय करायचंय आपल्याला? 7:30 आणि 5:30 यांची बेरीज करायची. 7 आणि 5 किती झाले? 12. मग 12:60 म्हणजे किती? 1. म्हणजे 1 वाजता तो काय झाला? घरी जायला निघाला.
आता पुढचा 6वा प्रश्न आहे. 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला, तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? बघा 15:45 हे कशासाठी आहे? 24 तासी घड्याळ. मग 12 तासी काय होईल? 12च्या पुढे किती गेलेत? 15:45 बरोबर. मग 12च्या पुढे 15:45 म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे? हे बघा 15:45 वजा किती करायचे? 12. 5 4 15तून 12 गेले 3, म्हणजे 3:45 ला तो सामना काय झाला? संपला. याचं उत्तर येईल 3:45 तो सामना काय झाला? संपला.